श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज अध्याय 75 आजचा दिवस. श्री गुरु तत्वाचा जन्म. आज पूर्ण चंद्राचा दिवस. आज तेजाचा जन्म. आज शीतलतेचा जन्म. आज सौख्य देणाऱ्याचा जन्म. आज निर्गुण निराकाराचा जन्म. आज गुरुदेव दत्ताचा जन्म. आज द्विगुणाचा जन्म. आज ब्रह्मा विष्णू महेशाच्या एकत्ती करण्याचा दिवस. आज आकाशात पूर्ण चंद्र उगविल्याचा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस. आज भूतलावर वैकुंठ निर्माण होण्याचा दिवस. आज देव दिवाळीचा दिवस. आज देवांचा दिवस. तसा मनुष्यकरिता 2 तत्वांना जोडणारा धाग्याचा दिवस. आज आध्यात्मिक तत्वाचा दिवस. श्री गुरुदेवांना स्मरण करण्याचा दिवस. आज माऊलीचे स्मरण करण्याचा दिवस. आज अनुसया मातेचा इच्छेचा दिवस. आज मोठ्याचे छोट्यात रूपांतर होण्याचा दिवस. आज वैकुंठ दोन्ही ठिकाणी निर्माण झाल्याचा दिवस. आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशल्याचा दिवस. तर पृथ्वीवर श्री गुरुदेव दत्त अवतारल्याचा दिवस. दोन्ही ठिकाणी वैकुंठ निर्माण होण्याचा दिवस. आत्मा आणि शरीर या दोघांचे मिलन होण्याचा दिवस. आत्मा व परमात्मा यांना जोडणारा श्री गुरुदेवाचा दिवस. श्री गुरुदेव आत्माला परमेश्वराचे परमात्माचे ज्ञान देणारा दिवस. गुरु पौर्णिमेचा दिवस. वैकुंठाचे दर्शन घडविणारा दिवस. श्री नृसिंह सरस्वतीचा दिवस. श्री तत्वाचा दिवस. श्री लक्ष्मीचा दिवस. वैभवाचा दिवस. भाग्याचा दिवस. निसर्गाचा दिवस. भक्तांचा दिवस. भस्मांचा दिवस. भस्माकडे जाणारा दिवस. रुद्राक्षाचा दिवस. दिव्य चमत्काराचा दिवस. ब्रह्मांडाचा दिवस. सर्व संतांचा, सर्व देवांचा, सर्व मानवाचा, सर्व जीवांचा, सर्व आत्म्याचा व परमपिता परमेश्वराचा श्रींचा दिवस. वैकुंठ लोकात जाण्याचा दिवस. वैकुंठाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे आजचा दिवस. सर्व संतांचा दिवस. गोरक्षणाचा दिवस व छिद्रनाथाचा दिवस. सर्व योगी पुरुषांचा दिवस. सर्व भोगावर नियंत्रण मिळविण्याचा दिवस. सर्वांना गुरु करण्याचा दिवस. आत्मा व परमात्माचा दिवस. तेजाचा व बिंदूचा दिवस. नागदिवाळीच्या उत्सवाचा परमोच्च बिंदू असलेला दिवस म्हणजे श्रींचा दिवस. श्री निर्गुण परमेश्वराचा दिवस. असा दिवस की जो शक्तीची जाणीव करून देतो, भक्तीची जाणीव करून देतो, प्रेमाची जाणीव करून देतो, दुःख संकटाची होळी करतो आणि आत्माला परमात्माचे दर्शन करवितो. सर्वात मोठे सद्गुरू व सद्गुरूपेक्षाही मोठे सद्गुरूचे ध्यान. त्या ध्यानाचा जन्म म्हणजे आजचा परम पवित्र दिवस. गुरु तत्व करण्याचा दिवस. पूर्णत्वाचा दिवस. पूर्ण जेवण दिल्याचा दिवस. पोटभर जेवण करण्याचा दिवस. पूर्ण पोटभर जेवल्याचा दिवस. श्री दत्तोत्तरेचा दिवस. भौतिक जग व आध्यात्मिक जग, मर्त्य जग व अमर्त्य जग, निर्गुण निराकार व सगुण रूप यांना जोडणारा जो दुवा आहे, त्या शक्तीचे जे प्रतीक आहे, जे पूर्ण चंद्रासारखे प्रकाशमय असून डोळ्याला शीतलता देणारे आहे, जे ऊब देते, मार्गदर्शन करते, ध्येयप्रत पोचवून देते, कडेवर उचलून नेते, आपल्याच बाळाची पूर्ण काळजी घेते, त्याला भक्तिरस इक्षुरस देते, त्यांचे मनोरंजन करते, त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कमी न होऊ देता योगाला जे प्राप्त होत नाही असे ज्ञान देते केवळ प्रेमापोटी, कारण ती माऊली आहे. अशा त्या माऊलीचा आज जन्मदिवस. हा सोहळा पाहणाऱ्या सर्व ब्रह्मांडात आज एकत्रित झाले. अशा त्या दिवसाला माझा साष्टांग नमस्कार. त्या क्षणाचा जय जयकार. त्या क्षण माऊलीचा जय जयकार. अनुसया मातेचा इच्छेचा जय जयकार. अशा त्या क्षणाची आपण वाट पाहत असतो. असा क्षण थांबावा असे आपल्याला वाटत असते, परंतु निसर्ग आपला नियम मोडीत नसतो व आलेला क्षण येऊन गेला असतो. आठवणी हृदयावर कोरल्या जात असतात. हृदयात वैकुंठ तयार होत असतो. वैकुंठाचा आनंद घेण्यासाठी असा हा श्री गुरु तत्वाचा महिमा आहे. गुरु तत्वाचा दिवस आहे. भक्तीचा दिवस आहे. श्री हरीचा दिवस आहे. श्री शिवाचा, ब्रह्मांडाचा उत्पत्ती स्थिती लयकर्तीचा त्रिमूर्तीचा दिवस म्हणजे श्री गुरुदेवाचा दिवस. बोला श्री गजानन महाराज की जय.